नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी सुरू झालेली आहे. के-वाय-सी कशाप्रकारे करायची हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर लाडक्या बहिणींनो, के-वाय-सी करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचे आहे. या वेबसाईटचे नाव आहे ladkibaheen.maharashtra.gov.in. या वेबसाईटची जी काही लिंक आहे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट या लिंकवरती येऊ शकता. इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा. जसे तुम्ही या बॉक्समध्ये क्लिक कराल तर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता ज्या लाडक्या बहिणीची के-वाय-सी करायची आहे त्या लाडक्या बहिणीचा इथे या बॉक्समध्ये आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली पाहू शकता जो कॅप्चर कोड दिलेला आहे तसा कॅप्चर कोड या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. कॅप्चर कोड टाकून झाल्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता आधार प्रमाणीकरणासाठी सहमती द्यायची आहे. तर ही सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित वाचून मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक मेसेज येईल, वॉर्निंग येईल. ही के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलाची किंवा पतीची माहिती द्यायची आहे. जर तुमचे लग्न झाले असेल तर तुम्ही तुमच्या पतीचे आधार नंबर इथे टाकू शकता. जर तुमचे लग्न झाले नसेल तर तुम्ही तुमच्या वडिलांचे आधार नंबर या बॉक्समध्ये टाकू शकता. बॉक्समध्ये आधार नंबर टाकून झाल्यानंतर तुम्ही खाली जो कॅप्चर कोड दिलेला आहे तसा कॅप्चर कोड या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. कॅप्चर कोड टाकून झाल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी सहमती द्यायची आहे. ही सर्व माहिती व्यवस्थित वाचून झाल्यानंतर मी सहमत आहे या बॉक्समध्ये टिक करायचे आहे. टिक केल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP इथे इंटर करायचा आहे. इंटर झाल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे. OTP सबमिट केल्यानंतर इथे आपल्याला पुढे ऑप्शन आलेला आहे ज्यामध्ये वडिलांचे पतीचे इथे आपल्याला ऑटोमॅटिकली नाव दाखवलं जाईल. जे फॉर्म भरताना तुम्ही आधार कार्ड टाकलेलं होतं ते टाकल्यानंतर जात प्रवर्ग विचारला जाईल. जात प्रवर्ग समजून घ्या. इथे मराठीमध्ये दिलेले आहे. मी इंग्लिशमध्ये सांगतो. पहिला SC, त्यानंतर ST, त्यानंतर OBC, त्यानंतर विजय आहे. विजय झाल्यानंतर NTB आहे, त्यानंतर NTC आहे, त्यानंतर NTD आहे. विशेष मागास म्हणजे SBC आणि सर्वसामान्य म्हणजे जनरल किंवा ओपन आहे. तर अशा पद्धतीने आहे. तुमची जी काही कॅटेगरी आहे, जात प्रवर्ग आहे ती तुम्हाला येथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर खाली पहिला ऑप्शन आहे त्यामध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत नाही. तर या ऑप्शनमध्ये तुम्हाला होय निवडायचे आहे. होय निवडल्यानंतर दुसरा ऑप्शन आहे ज्यामध्ये माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. तर यामध्ये आपल्याला होय निवडायचे आहे. होय निवडल्यानंतर खाली जो बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचे आहे. त्या अगोदर ही माहिती एकदा वाचून घ्यायची आहे. माहिती वाचून घेतल्यानंतर बॉक्समध्ये क्लिक करून खाली सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की तुमची के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा एक मेसेज तुम्हाला येईल. तर तुमची के-वाय-सी आता झालेली आहे. तर तुमची के-वाय-सी आता झालेली आहे. आता तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणींनी आपली के-वाय-सी करायची आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉपमधून सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने घर बसल्या करू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.